उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर दौऱ्यावर सायंकाळी 4 वाजता कन्हान येथील मैदानात आभार दौरा आणि जाहीर सभा घेणार। तसंच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर। पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा दुसरा अमरावती दौरा। दुपारी 12:30 वाजता चंद्रशेखर बावनकुळे यांची अमरावतीत पत्रकार परिषद। मनोज जरांगे आज मस्साजोगमध्ये सकाळी 11 वाजता देशमुख कुटुंबियांना भेट देणार। देशमुख कुटुंबीय हत्या प्रकरणी आता 25 फेब्रुवारीला होणाऱ्या आंदोलनासंदर्भात देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांसोबत चर्चा करणार। अनधिकृत बांधकामांमधील सदनिकांच्या नोंदणीवर बंदी असतानाही अनधिकृत नोंदणी सुरूच। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट। संबंधितांवर कारवाई करण्याची केली मागणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या पक्षाची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू। जळगावच्या धरण गावात राबवण्यात आली सभासद नोंदणी मोहीम। 98व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात। दिल्लीत होणार 3 दिवसीय साहित्य संमेलन। दुपारी 3:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलंच संमेलन। वायू प्रदूषणामुळे वर्षभरात जगात 81 लाख मृत्यू। एकट्या भारतात 25% अधिक म्हणजेच 20 लाख मृत्यू। नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत सर्वाधिक प्रदूषण। अर्थ ग्लोबलच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर। राज्यभरात 10वी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात। सकाळी 11 वाजता 10वीचा पहिला पेपर। 16,11,610 विद्यार्थी देणार परीक्षा। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळ सज्ज। होळी शिमग्यानिमित्त कोकणवासियांचा उत्साह शिगेला। रेल्वे तिकीट आरक्षित करण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू। गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स तिकीट बुकिंग। मध्य कोकण रेल्वे मार्गावरून सोडल्या जाणार विशेष रेल्वे गाड्या। 24 फेब्रुवारीपासून विशेष रेल्वे गाड्यांचं आरक्षण सुरू। कोकण रेल्वेची माहिती। टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात। टोमॅटोला 5 रुपये किलो भाव। मागणी घटल्यानं टोमॅटोचे भाव कोसळले। सरासरीपेक्षा जास्त लागवड झाल्याने टोमॅटोचे भाव कोसळले। आता तुम्हाला गुगल प्ले वरून रिचार्ज करणे, बुकिंग, वीज बिल भरणे, DTH रिचार्ज आणि फास्टॅग रिचार्ज यांसारख्या सेवांसाठी आता 0.5 ते 1% शुल्क द्यावे लागणार आहे। गुगल पे वरून आता 101 ते 200 रुपयांपर्यंतच्या रिचार्जसाठी 1 रुपया, 201 ते 300 साठी 2 रुपये आणि 301 पेक्षा रिचार्जवर आता 3 रुपये अधिक मोजावे लागणार आहे। पंजाब नॅशनल बँकेकडून आता कर्जदरात कपात। गृहकर्ज आणि वाहन कर्जांसह किरकोळ कर्जावरील व्याजदरात 25 आधारबिंदूची कपात करण्याची घोषणा। नवीन दर 10 फेब्रुवारीपासून लागू। दिल्लीत थंड वाऱ्यामुळे तापमानात घट। लोकांना वायू प्रदूषणापासूनही दिलासा। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार शुक्रवारपासून हवामानात बदल होण्याची शक्यता। उल्हासनगर महापालिकेकडून महिला बचत गटांना 50 लोखंडी स्टॉलसाठी आतापर्यंत 52 अर्ज विभागाकडे आल्याची माहिती। विभाग प्रमुख नितेश रंगारी यांची माहिती। उल्हासनगर महापालिकेच्या कारभारात डिजिटल क्रांती उपक्रमाला वेग देत 15 मार्च 2025 पर्यंत महापालिकेच्या संपूर्ण कामकाजाचे 100% डिजिटलायझेशन करण्याचे सक्त आदेश। फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याच्या झळा याचा फटका जलसाठ्याला बसलाय। सिंचन प्रकल्पातील 3% जलसाठा आठवड्यात घटलाय। भिवंडी महानगरपालिकेतर्फे मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन। या प्रसंगी शहर अभियंता, उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित। सिंधुदुर्गात भराडी देवीच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात। दरवर्षी भराडी देवीच्या दर्शनासाठी देश विदेशातूनही भाविक येतात। मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली। भाविकांना दर्शन 8 रांगांद्वारे देण्यात येणार। नदीपात्रात मृत अवस्थेत नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ। पाचघरमधील तलासरीच्या उधवा नवापाडा येथील घटना। नदीवर अंघोळीला गेलेल्या इस्माला दिसला अर्भक।
रायगड जिल्ह्यात भूकंप सदृश हादरे. पेण आणि सुधागड तालुका हादरला. घटनेमुळे कोणतंही नुकसान नाही. अकोल्यातील जागर फाउंडेशनकडून श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त अकोला ते शेगाव या 40 किलोमीटर अंतराच्या शेगाव वारी मार्गावर स्वच्छता अभियान. 300 जणांचा समूह अभियान राबवते. उल्हासनगर महापालिकेच्या रस्त्यांवर सांडपाणी. उल्हासनगर कॅम्प नंबर 5च्या गायकवाड पाडा परिसरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते. मात्र रस्त्यांवर वर्षाचे 12ही महिने सांडपाणी. महापालिका याकडे लक्ष देईल का? रहिवाशांचा सवाल. धारणी शहरात जवळच्या धारणमहून गाव शिवारामध्ये अस्वलीचा मुक्त संचार. यामुळे आदिवासी नागरिकांमध्ये दहशत. यवतमाळच्या पुसद शहरातील मोतीनगरातील दत्त मंदिर परिसरात 2 माकडांचा धुमाकूळ. वानरांच्या मुक्त संचाराने नागरिक त्रस्त. माकडांचा तात्काळ बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. अंबरनाथमधील सावकार ग्रुपच्या भुंगा बैलाने कल्याणच्या मथुर बैलाला हरवत बिनजोडचा आता मान पटकवलाय. शिवजयंतीनिमित्त झालेल्या शर्यतीमध्ये भुंगाने चुरशीच्या लढतीमध्ये मथुरचा पराभव केलाय. बिबट्याची 4 पिल्लं अखेर आईच्या कुशीत. वन विभागाने पिल्लांना ताब्यात घेत बिबट्या मादी आणि पिल्लांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. वन विभाग आणि वाईल्ड हार्ट सेक्युलर नाईट टीम यासाठी परिश्रम त्यांनी घेतलेत. वन विभागाच्या कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद. भातुकली तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण. विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक. समारंभात प्राण्यांचा अवैध वापर केल्यास कारवाई करण्यात येईल. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. एका मिरवणुकीत जखमी घोड्याचा वापर झाल्याने देण्यात आले आदेश. परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गोदावरी नदीपात्रात उपोषण सुरू. तब्बल 70 फूट खोल पाण्यात तर्फ्यामध्ये बसून आता शेतकऱ्यांचं विविध प्रश्नांसह मागण्यांसाठी उपोषण सुरू. अकोल्यात विविध मागण्यांसाठी अपंग बांधवांसाठी आंदोलन. प्रहार दिव्यांग आघाडीच्या वतीनं महापालिका परिसरात मुर्दा आंदोलन. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा जामीन रद्द करा. अमरावतीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि समविचारी पक्ष संघटनांच्या वतीनं धरणे आंदोलन. कोल्हापुरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्षांना इशारा. ओबीसी महासंघाकडून मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. गडचिरोलीचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं दिलं आश्वासन. कर्जतमध्ये माजी आमदार सुरेश लाड यांचं कर्जत पोलीस ठाण्यासमोर झोपून आंदोलन. कल्पतरू गृह प्रकल्पात अपंग शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा लाड यांचा आरोप. पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वरणे येथे कल्पतरू हा मोठा गृह प्रकल्प. साताऱ्यातील एका फायनान्स कंपनीच्या विरोधात बहुजन युथ पॅन्थर संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. कंपनीकडून मानसिक त्रास आणि फसवणूक करून एनओसी देण्यासाठी अडवणूक केल्याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. सावंतवाडीतील गांधी चौकात महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे घंटानाद आंदोलन. सिंधुदुर्गातील अनेक मंदिरांकडे सरकारकडून दुर्लक्ष. सरकारने त्वरित दखल घेऊन ही मंदिरे स्थानिक भक्तांकडे सोपवावीत अशी आंदोलनात मागणी. शाळेचे स्थलांतर रोखण्यासाठी पुसेगाव पाठीवर रास्ता रोको आंदोलन. उर्दू शाळेच्या अध्यक्षासह मंडळाने बेकायदेशीररित्या पैसे घेऊन शाळा स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू केल्याने आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.